कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दिवसभर माझ्या दर्शन घ्यायला तर काही जाणं नाही झालं. मित्र म्हणते रात्री चाल म्हणते आपण बाहेर फिरायला जाऊ. आणि मजेची गोष्ट अशीच की बाजूलाच कृष्ण मंदिर. सांगा किती खतरनाक गोष्ट. मला ना आपल्या ट्रॅडिशनल गोष्टीची लय आवड आहे. आता हेच पहा ना, फक्त दहीहंडीसाठी मी 500 किलोमीटर दुरून आलो. कोणी येते का बरं? तर तुम्हाला माहित नसेल तसं, पण या नागपूरमध्ये मी पहिले बी राहूनच आहो. म्हणून मला 250 जाणं 250 येणं काही तेवढी मोठी गोष्ट वाटली नाही. बरं ते जाऊ द्या, पण हे गर्दी होय का भाऊ? आणि इकडे डीजेचा आवाज म्हणजे झालं ना, इकडे डीजे चालून माझ्या अंगाचे नट व्हायब्रेट होऊन राहिले होते. ढिल्ले गिल्ले होऊन पडते गिरते काय काम माहित. आणि त्याच्यात हा आक्यामध्ये चाल म्हणे आपण डीजे पाशी जाऊ. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. अरे थांबा, आता तर दहीहंडी आहे ना, दहीहंडीचा एखादा डायलॉग सांगा रे मला कमेंट मध्ये लिहून. 1 थर 2 थर 3 थर चढूनच राहिले होते बाई, फाटून माई राहिली होती. पण बक्षीस बी चांगलं होतं इथं. तसं टायमाला लय खतरनाक पक्के आहे नागपूरवाले. 9:30 म्हणजे 9:30. 10 मिनिट डान्स गिन्स केला नंतर लगेच बंद केलं. आणि भांडण नाही तंटा नाही. ही गोष्ट आपल्याला लय खतरनाक आवडली. पण त्यानं ना वरच मटका काऊन नाही फोडला हे मला नाही समजलं. कोणाला माहित असेल तर सांगता का कमेंट करून. चला आता रामकृष्ण हरी. आणि हो, जय श्रीकृष्ण.